महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत आधार संलग्न बँकेमध्ये थेट डीबीटी अर्थित ही योजना, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले। ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर आपण पाहत आहात योजना कॉर YouTube चॅनल। आपल्या योजना कॉर YouTube चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 6वा हप्ता या कार्यक्रमामध्ये वितरित केला खरंच जाणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव जे आहेत ते वाट पाहत आहेत फक्त पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा। या दोन योजनेचे जास्तीत जास्त शेतकरी बांधव वाट पाहत आहेत की दोन योजनेचे पैसे कधी आमच्या खात्यामध्ये येतील। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव जे आहेत ते वाट बघत आहेत। तर एकंदरीत या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ आणलेला आहे। तर फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे। ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल व्हिडिओला तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती जे आहे ते सुरुवातीस येऊन जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। आणि पीएम किसान योजना आहे ती केंद्र सरकार कडून राबवली जाणारी सर्व भारतातील शेतकऱ्यांसाठी ती योजना म्हणजे पीएम किसान योजना। दोन्ही योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते पीएम किसान योजनेचे आणि 5 हप्ते जे आहेत ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान महासन्मान निधी योजना ह्या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणामुळे अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच कोणती केंद्र सरकारकडून राबवली जाणारी ही योजना आहे। या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणामुळे मित्रांनो लक्षात घ्या, पीएम किसान योजनेमध्ये जर काही त्रुटी आली म्हणजे एखाद्या बार काय होतं की ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती नो होतं ना, आपल्याला माहितीच होत नाही, तर तुम्ही स्टेटस काढीत जा आणि त्याचे जर पीएम किसान योजनेची ई-केवायसी नो असेल आणि हप्ता जर टाकला तर हप्ता तुम्हाला पीएम किसानचा येऊ शकत नाही आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण येत नाही। त्यामुळे हे प्रॉब्लेम जे असतात ते 3 प्रॉब्लेम असतात, ते पण व्हिडिओच्या पुढे मी सांगणार आहे। पण हे 2-3 प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहेत, कारण की मित्रांनो हप्ता येणारा हप्ता जो आहे ते आधार संलग्न बँकेमध्ये थेट डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जातो। म्हणजे एकंदरीत नमो आणि पीएम हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आणण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीस ई-केवायसी असेल किंवा अनेक प्रकारचे जे 3 प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करणं अत्यंत गरजेचे आहेत। आणि तुम्ही जर तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त केले नसतील तर अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे आपणास की मित्रांनो तुम्ही हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। इथे वरती सुद्धा देण्यात आलेले आहेत, आपण वाचू शकता। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्षभरात 3 हप्त्यामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे। आतापर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत। एकंदरीत 5 हप्ते टाकण्यात आले सर्वांना माहिती आहे। तर एकंदरीत तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 5व्या हप्त्याचा सुद्धा स्टेटस तुम्ही काढू शकता। तर एकंदरीत ही जी आहे ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर जे स्टेटस आहे, आता स्टेटस का तपासायचं हे सुद्धा या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। एकंदरीत स्टेटस तपासल्याच्या नंतर आपल्याला समजतं की बँक खात्यामध्ये आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये हा हप्ता चालत जात आहे, हे जो 2000 रुपये आहेत हे कोणत्या बँक खात्यामध्ये जात आहेत याच्या संदर्भात जे आहे तुम्ही ती माहिती पाहू शकता। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहेत। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे हे स्टेटसची अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर असा इंटरफेस आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। स्क्रीनवर आपण पाहत आहात की कशा पद्धतीने जे स्टेटस आहे ते स्टेटस काढायचं आहे, याच्या संदर्भात सविस्तर डिटेल्स आता आपण पाहू। खाली काय काय देण्यात आलेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे, फक्त तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत आता आपण खाली आल्याच्या नंतर जे मोबाईल आहे याच्यावर मी क्लिक केलेलं आहे, इथं देण्यात आलेलं आहे, मोबाईलवर क्लिक केलेलं आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे इथं टाकायचा। टाकल्याच्या नंतर ही कॅप्चा आहे ते पण तसं टाकायचा FHKWZ असं टाकल्याच्या नंतर जे खाली दिसत आहे तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत। पहिली स्टेप पुन्हा एकदा सांगतो, रजिस्ट्रेशन नंबर किंवा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, आता रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा तर मित्रांनो ते सुद्धा तुम्ही काढू शकता, इझिली काढू शकता। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, भेट दिल्याच्या नंतर तिथे तुम्ही काढू शकता, इझिली काढू शकता, काही त्याच्यामध्ये अडचण नाहीये। फक्त
तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढायचा आहे, इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे, गेट OTP क्लिक करायचा आहे. गेट OTP क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जे OTP विल बी सेंड टू युअर eKYC रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर. तुम्ही ज्या eKYC करताना कोणती eKYC नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आम्ही तर eKYC केली नाही असं तुम्ही म्हणसाल, तर एकंदरीत PM किसान योजनेची जी eKYC आहे ती करते वेळेस कोणता मोबाईल क्रमांक दिलता त्याच्यामध्ये OTP येईल. OTP टाकल्याच्या नंतर तुमची सविस्तर इन्स्टमेंटची माहिती तुमच्याकडे येऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता. स्टेटस चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की जे हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अंडर प्रोसेस सविस्तर जे आहे ते बँक डिटेल्स ते येण्यासाठी हप्ता टाकल्याच्या नंतर ते येण्यासाठी काही कालावधी लागतो. जे आहे ते मग स्टेटसवर सविस्तर माहिती दिसते कोणत्या बँकमध्ये गेले, बँक हप्ता टाकल्या जी माहिती आहे. समजा आता 6वा हप्ता येणार आहे आणि आज तो 6वा हप्ता टाकला समजा उदाहरणार्थ, आणि तुम्ही म्हणसाल आमच्या 6व्या हप्त्याचं स्टेटस काढून द्या, तर सवजच्या सवज म्हणजे लगेच जे आहे ते हप्त्यावरचं स्टेटस जे आहे ते निघत नसतं, काही त्याचा कालावधी लागत असतो. आणि सविस्तर डिटेल्स आल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की जे हप्ता आहे तो हप्त्याचं कोणत्या बँकेत गेला, काय गेला. आणि दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंटकडे आपण जाणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. वरती मी लिहित आहे पहा, आधार संलग्न म्हणजे DBT फार गरजेचं आहे. कारण की आता कोणतीही योजना असेल, तुमची PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, किंवा अनेक प्रकारची नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, किंवा अनेक जे योजना आहेत केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना, आणि PM किसान योजना असेल, किंवा अनेक प्रकारच्या ज्या योजना असतील या योजनेच्या माध्यमातून आता थेट DBT अर्थात ही योजना बनलेली आहे. म्हणजे DBT ला लिंक असलेल्या बँकेमध्ये हे पैसे जात आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा हप्ता आधार संलग्न बँकेमध्ये जात आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आधार संलग्न बँकेमध्ये हे हप्ते टाकण्यात येत आहेत. तर आधार संलग्न बँक कोणती आहे ते पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो येण्यासाठी तुम्हाला सुरुवातीत 19वा हप्ता येण्यासाठी आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते फक्त तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय की आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याकडे तुम्ही वळा. म्हणजे आधार कार्डला बँक कोणती लिंक आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचा पहिला जो 18 हप्ता होता तो कोणत्या बँकेमध्ये गेला ते पहा, आणि त्याच बँकेमध्ये 100% हप्ता जमा झाला असं तुम्हाला समजायचं आहे. कारण की हप्ता आल्याच्या नंतर अनेक जे शेतकरी बांधव आहेत फार जी बेजार आहेत ते होत असतात. एकंदरीत काही करण्याची गरज नाही. तुम्हाला आधारला जी बँक लिंक झालेली आहे त्याच बँकेमध्ये थेट पैसे PM किसान योजना असो, पीक विमा असो, किंवा कोणतीही योजना असो, आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे DBT मार्फत टाकले जातात. कोणतीही योजना असो. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे असेल, नमो शेतकरी असेल, किंवा अनेक प्रकारच्या योजना असेल, कोणत्या बँकेमध्ये जात आहेत. आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे टाकले जातात. तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट म्हणजे टाकण्यात येणार आहे. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिव.